आहे. मित्रांनो, मताची आकडेवारी पाहता बऱ्याच विजयी आणि हारलेल्या उमेदवारांमध्ये मत सेम आहेत असं देखील म्हणणं आहे. कोल्हापूरमध्ये असं उघडकीस आलं आहे, विजयी झालेला आणि हारलेला उमेदवार यांच्या मतामध्ये अगदीच थोडी तफावत आहे. या सर्व गोष्टीचा विचार करता ईव्हीएम मशीनला पुढे केलं जात आहे. परंतु मित्रांनो, ईव्हीएम म्हणजेच इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन हॅक होऊ शकते का, याबद्दल आपण बोलणार आहोत. मित्रांनो, ईव्हीएम मध्ये कुठल्याही प्रकारचं नेटवर्क नसतं, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कार्ड, इंटरनेट किंवा कुठलंही कनेक्टिंग सिस्टीम त्यामध्ये नसतं. त्यामुळे बाहेरून ईव्हीएम हॅक करणं हे अशक्य आहे. पण निवडणूक झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये काही घोटाळा करण्यात येतो का, ही देखील मुद्दा लक्षात घ्यावा लागेल. परंतु मित्रांनो, निवडणुकीनंतर ईव्हीएम ह्या स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवल्या जातात आणि त्यावरती निवडणूक आयोगाची नजर देखील असते. मित्रांनो,